हिंगोली जिल्ह्यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीनं खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं। पीक विमा न मिळाल्यानं शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलेला आहे। शेतकऱ्यांचा पीक विमा लाटणारा बोगस रॅकेट हिंगोली जिल्ह्यामध्ये असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। सविस्तर पाहूयात। हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये यावर्षी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी 1 रुपयात पीक विमा असल्यानं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पीक विमा भरला। 4,72,015 शेतकऱ्यांनी यावर्षी 3,18,000 हेक्टर क्षेत्रावर पीक विमा भरला। मात्र खरीप हंगाम संपून रब्बी हंगामाला तरी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडले आहेत। अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान झालंय। सर्वात जास्त सोयाबीन पीक पाण्यात गेल्यानं जगण्याकरता संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा द्यावा अशी मागणी आता जोर धरतीये। अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं बी नुकसान झालेलं आहे आणि दुसऱ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। यावर्षी पाऊस तर जून मध्ये पासून तर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पाणी होता, पण सरकारला 4 महिने झाले तरी अजून पीक विमा आलेला नाही। पीक विम्याचा परतावा देण्यात यावा। सरकारला माझी विनंती आहे, आमचा पीक विमा 1 रुपयामध्ये जे काढलेला पीक विमा आहे आज आम्हाला काहीच मिळालं नाही। आमचा पीक विमा मंजूर करावा आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावी। अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं मोठं नुकसान आहे। अशातच जिल्ह्यांमध्ये अनेक बोगस भामट्यांनी बोगस पीक विमा भरल्याचा संशय देखील शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जातोय। बोगस शेतकऱ्यांनी भरल्यामुळं आज जे खरे पुरे शेतकरी आहेत यांना एक तर विमा भेटत नाही, यांचं खूप मोठ्या प्रमाणावर एक तर शासनाची लूट चालू आहे आणि शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर लूट चालू आहे। काही शेतकऱ्यांनी इथं बोगस दुसऱ्या जिल्ह्यातले येऊन पीक विमाचे नाव नोंदणी केलेली आहे त्याच्यावर, तर त्याच्यात ते 1200च्या जवळ 2200च्या जवळपास इथं हिंगोली जिल्ह्यातली तशी दुसरे लाभार्थी इथं लाभ घेत आहेत। तरी याच्यावर शासनानं बारकाईनं लक्ष देऊन जे कोणी गुन्हेगार आहेत, जे कोणी बोगस शेतकरी आहेत त्यांना समोर काढण्यात यावं। अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून कृषी विभागानं शासनाकडे अहवाल पाठवला होता, पण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आचारसंहिता लागल्यानं पीक विम्याची रक्कम रखडली असं कृषी अधीक्षकांचं म्हणणं आहे। पण ही रक्कम लवकरच मिळेल अशी माहिती देखील अधीक्षक देत आहेत। विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आचारसंहिता लागू होती, त्यामुळं आचारसंहिता संपल्याबरोबर त्याबाबतचा शासन निर्णय आता निर्गमित झालेला आहे आणि जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये एकंदरीत सर्व अतिवृष्टीचं नुकसान म्हणून 423 कोटीच्या आसपास आपल्या जिल्ह्यासाठी ते लागू झालेलं आहे। शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, त्यासाठी अनुदान लवकरच अपेक्षित आहे। आता या आश्वासनानंतर देखील जगाच्या पोशिंद्या असलेल्या बळीराजाला न्याय मिळणार की पुन्हा सरकार दरबारी शेतकऱ्याची उपेक्षाच होणार याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।